नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा मैत्रिणो, इथं छोट्या छोट्या बोऱ्या घेतल्या होत्या आणि त्याच्या मी तुम्हाला चकल्या पाडून दाखवल्यात. पहा मैत्रिणो, अगदीच व्हिडिओ एकदम मस्त आहे. मस्त रेसिपी होणार आहे आणि खरंच तुम्हाला खूप आवडणार आहे. अगदी मस्त अशा त्या जाडसर चकल्या मी पाडून घेतल्या, जास्त पातळ बी नाही. चला आता त्याच्यासाठी लागणारं वाटण पहा. अगदी थोडक्या वाटणामध्ये आपली ही रेसिपी खूपच भन्नाट होणार आहे बरं का. पाहू शकता तुम्ही. चला, इथं लसूण घेतला आहे. लसूण मी सोलून घेतलेला आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर इथं 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, पहा हिरव्या. ह्या 5-6 मिरच्या एवढ्या तिखट नाही आहेत, त्याच्यामुळे थोड्याशा जास्त घेतलेल्या आहेत. आणि हा लसूण आणि मिरच्या आपल्याला पूर्ण अशा गोट्याने टेचून घ्यायच्यात. पहा, अगदीच मैत्रिणो, घाईच्या कामात ही रेसिपी एवढी छान आहे. अक्षरशः तुमच्या टिफिनसाठी किंवा शेतात नेण्यासाठी, तोंडी लावण्यासाठी एवढी छान आहे की सगळीजण आवडीने खातील. चला, पूर्ण लसूण असा टेचून घेऊया. पहा मस्त, आपल्याला जेवढा लागतो टेचायला तेवढा टेचून घ्यायचा. पहा, त्याच्यानंतर लगेच ह्या मिरच्यासुद्धा टेचून घ्यायच्यात. पहा, अक्षरशः आबडदोबड असं हे टेचून घ्यायचं आहे आपल्याला. पहा संपूर्ण. आणि मैत्रिणो, असं गोट्याने टेचून खरंच खूप अप्रतिम चव लागते कोणत्याही भाजीला. तुम्ही नक्कीच करून पहा आणि खाऊन पहा. पहा, आता मी हे पूर्ण असं टेचून घेतलेलं आहे मैत्रिणो, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात जिरी टाकायची. पहा, ही जिरीसुद्धा मी टेचून घेणार आहे बरं का. हे बघा, अशीच गोट्याने तिला संपूर्ण आबडदोबड अशी टेचून घेणार आहे. पहा, म्हणजे जिरीचा बी एक सुगंध त्या आपल्या वाटणात उतरतो. चला, हे पूर्ण असं टेचून झालं आहे बघा. आपल्याला हवं तसं टेचून झालेलं आहे आणि खरंच खूप छान झालेलं आहे. हे बघा, पूर्ण असं बारीक झालं आहे का नाही. याला ना लागत खलबत्ता, नाही काही लागत. पहा, चला, इथं गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेलही टाकले. तेल तापलं आहे. त्याच्यानंतर आपण टाकली जिरी मोहरी. परत टाकायचं आहे कढीपत्ता. कढीपत्ता बी छान फुलला आहे. पहा मैत्रिणी, मस्त असा सुगंध त्याचा उतरतो त्या तेलात. त्याच्यानंतर आपण जो खरडा वाटला आहे तो त्याच्यात टाकून द्यायचा. पहा, लसणाचा आणि मिरचीचा पूर्ण कच्चापणा जास्तवर आपल्याला ते परतून घ्यायचं आहे बरं का. आता एक टॅमॅटो चिरलेला तोसुद्धा मी टाकला आहे. पहा, आता अगदीच चांगल्या पद्धतीने ते परतून घ्यायचं आहे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, मस्त रंग बी दिसतोय. पहा, कलर काय सुंदर आला आहे. आणि ती जिरी टेचून टाकल्यामुळं अजूनच मस्त सुगंध त्याला सुटलेला आहे. पाहू शकता मैत्रिणी. हे बघा, छान परतत आलेलं आहे. पूर्ण लसणाचा कच्चापणा दूर झालेला आहे आपल्या. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला अक्षरशः थोडीशी हळद टाकायची चिमूटभर. त्याच्यानंतर धना मसाले टाकणार. पहा, धना पावडर टाकल्यानंतर आपल्याला इतर दुसरे कोणतेही मसाले टाकायचे नाही आहेत. त्याच्यानंतर आपण जे काप करून घेतले होते बटाट्याचे ते आपल्याला त्याच्यात टाकून द्यायच्यात. पहा, अक्षरशः अशी रेसिपी जर तुम्ही केली ना मैत्रिणो, तर तुमच्या तोंडाला नक्कीच चव येणार. न खाणारासुद्धा खाणार, एवढी छान लागते ही. आणि खरंच तुम्ही अक्षरशः पातळ बटाटा करायचं ते विसरसान, कायम असाच करसान, एवढं टेस्टी लागतं. पहा, चला, आता हे पूर्ण आपण असं परतून घेऊया. पहा, मस्त चौकून, कारण की पूर्ण परतून घेतलं की पूर्ण आपला मसाला त्या बटाट्याला लागतो. पहा मैत्रिणो, संपूर्ण असा. आता त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ हे बेतानीच टाका मैत्रिणो, कारण कसं आहे, जास्त मीठ झालं तर आपल्याला काढता येत नाही ते, पण कमी झाल्यावर नक्कीच टाकता येतं. आता पुन्हा आपल्याला त्याला असं हलवून घ्यायचं बघा, की संपूर्ण याला आपल्या चकल्यांना मीठ लागलं पाहिजे बरं का. हे बघा, पहा रंग किती सुंदर दिसतोय. आपण परततोय पण एवढ्या छान दिसतात त्या. अक्षरशः मैत्रिणो, 5 मिनटात ही रेसिपी तयार होती. चला, त्याच्यानंतर मी इथं फक्त अर्धा कप पाणी टाकणार आहे, जास्तही नाही. पहा, हे बघा, अर्धाच कप टाकलं आहे, जास्त अजिबात टाकायचं नाही. त्याच्यानंतर 2 मिनटं आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे. पुन्हा 2 मिनटांनी पाहायचं. पहा, काय छान रंग आला आहे. तेलही अगदी मस्त सुटलेलं आहे. पाहू शकता, आपला बटाटा तर अक्षरशः 90% तर झालेलाच आहे. पहा, सुंदर असा झालेला आहे मैत्रिणी. पहा, मऊसूत त्याशिवाय झालेला आहे. एकदा आपण हलवून घेऊया त्याला, संपूर्ण असा सारखा करूया, खालवर करूया मैत्रिणी. कारण की आपण कोणतीही भाजी टाकली तरी आपल्याला एकदा दोनदा बघायलाच लागते.
त्याच्यानंतर पुन्हा 1 मिनटं अर्धा मिनटं झाकण ठेवूया. पहा अर्धा मिनटांनी पाहूया की आपला बटाटा अगदीच मस्त झाला आहे. पाहू शकता मैत्रिणी, तुम्हाला तेलही दिसत असेल. अगदी छान असा मऊसूत अशा या चकल्या झालेल्या आहेत. पहा पाहून अक्षरशः तोंडाला पाणी सुटतं, एवढे खास लागतात. पहा मैत्रिणी, तुम्हाला जर आजची ही रेसिपी माझी आवडली असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असून त्यांनी करा. तुम्ही कुठून बोलता तेही सांगा मैत्रिणी. आणि कशी वाटली ही रेसिपी. अगदीच मस्त, अगदी लहान मुलांनासुद्धा आवडेन अशी आहे. अगदी तसं खायचं म्हणलं तरी तसंही खाऊ शकता मैत्रिणी, अशी भारी लागते भन्नाट. मग पहा आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चला मैत्रिणी, मग उद्या भेटूया आपण. बाय.